राजमल 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 जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला VPN Pro आणि CapCut Pro या दोन्ही ॲप्लिकेशनचं गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा VPN Pro आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे आणि UK सर्व्हरवर कनेक्ट करायचे आहे. त्यानंतर बॅक निघून CapCut ओपन करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल मिळेल. त्यानंतर व्हिडिओमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे बीटमार्क व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा त्यासाठी सिलेक्ट करून ॲड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर आता इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथे काय करायचं आहे, एक्सट्रॅक्ट ऑडिओ या ऑप्शनवर क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे, या व्हिडिओचा जो ऑडिओ आहे तो आपल्याला अशा प्रकारे एक्सट्रॅक्ट होणार आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, म्युझिक एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर आपल्याला बीटमार्क करायचं आहे. त्यासाठी व्हिडिओ अशा प्रकारे स्क्रोल करत जिथं आकडा चेंज होईल, बघू शकता स्टार्टिंगपासून जिथं आकडा चेंज होईल तिथं आपल्याला सिम्पली व्हिडिओ सिलेक्ट करून स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि अशाच प्रकारे काय करायचं आहे, शेवटपर्यंत जिथं जिथं आकडा चेंज होईल तिथं तिथं आपल्याला बीटमार्क प्रॉपरली करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे शेवटपर्यंत मीही बीटमार्क करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे बीटमार्क करून घ्या. तर बघू शकता प्रॉपर आपण प्रत्येक बीटमार्क केलेला आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक बीटमार्कमध्ये तुमचा इमेज रिप्लेस करण्यासाठी तो भाग सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करायचा आहे आणि स्क्रोल केल्यानंतर रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला जो इमेज यूज करायचा आहे तो इमेज काय करायचा आहे इथं आपल्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे काय करायचे, शेवटपर्यंत तुम्हाला प्रत्येक भागाला सिलेक्ट करून अशा प्रकारे इमेज ॲड करायला पाहिजे. तर तुम्ही अशा प्रकारे इमेज आहे तो ॲड करून घेतोय, जो मला यूज करायचा आहे तो इमेज मी तर ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे, इमेज ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता प्रॉपर आपण शेवटपर्यंत इमेज आहे तो ॲड केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं, इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला इमेज आहे तो आपल्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे, कॉम्बोमध्ये यायचा आहे आणि फॉलिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये पॅडिंग हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. पॅडिंग इफेक्ट अप्लाय केल्यानंतर याच लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून आपल्या इथं बघू शकता स्प्लिटमध्ये तुम्हाला फोर बॉक्सेस म्हणून हा इफेक्ट मिळून जाईल. तर 4 बॉक्सेस हा इफेक्ट फक्त या इमेज लेअरपर्यंतच अप्लाय करायचा आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्येच रिपल हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये येऊन Q1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये यायचा आहे. सिम्पली कॉम्बोमध्ये नसला तरी चालेल. आता हा जो इफेक्ट तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बॉडी इफेक्ट मिळून जाईल. त्यासाठी व्हिडिओमध्ये जायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि ह्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला इल्युजन हा इफेक्ट दिसून येतोय. तर त्या इल्युजनमध्ये तुम्हाला रोटेटिंग स्विंग हा इफेक्ट मिळून जाईल, तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर परत एकदा इफेक्टवर जाऊन बॉडी इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि इथंही आपल्याला बघू शकता इथं तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं इफेक्ट मिळून जाईल. प्रो इफेक्टमध्ये तुम्हाला तो इफेक्ट मिळून जाईल. अशा प्रकारे इथं तुम्हाला दिसू शकताय लाइटनिंग वॉट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून बघू शकता ट्रेंडिंगमध्ये, त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये, प्रोमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं. त्यानंतर तुम्हाला प्रोमध्ये हा इफेक्ट मिळून जाईल. तर प्रोमध्ये बघू शकता हॉरिझॉन्टल रील हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आणि प्रोमध्येच तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे वायर वाइंड परफेक्ट अशा प्रकारचा इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर इथपासून चालवणारे जे स्मॉल लेअर आहेत ते आपल्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि इथं आपल्याला फॉलिंग इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि फॅरामेंट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि जो सेकंड नंबरचा वेव हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, आपल्याला इन ॲनिमेशनमध्येच पझल आउट हा इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर बघू शकता या समोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन
इथं बघू शकता डायनॅमिक शेक 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्येच शेक स्लाइड हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्येच क्रॉस किंवा क्रिक क्रॉस हा इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये जो पझलचा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये यायचा आहे आणि राईट झूम हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये यायचा आहे आणि फॉल राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बघू शकता येतो तो फॉल बॉटम राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि क्वझिन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्येच अनफोल्ड हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगला 2 इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ट्रान्झॅक्शन बॉक्स दिसतोय. त्या ट्रान्झॅक्शन बॉक्सला सिलेक्ट करून इथं शेक डाऊन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि वरती अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शन बॉक्सला हाच इफेक्ट लागणार आहे. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.